तर मुख्यमंत्री फडणवीसांनी मुलुंड दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले आणि घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत। मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत आणि जखमींचा उपचार राज्य सरकार करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। तर मुख्यमंत्री फडणवीसांनी जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली। तर स्लॅब कोसळण्याच्या गंभीर घटनेनंतर मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। यावेळी त्यांनी पाहणी केली आणि कोसळलेला स्लॅब कालच बसवण्यात आला होता अशी माहिती माध्यमांशी बोलताना दिली। त्यामुळे या प्रकरणात कंत्राटदाराचा निष्काळजीपणा दिसतोय असंही महापौर रितू तावडेंनी म्हटलं। खूप मोठा निष्काळजीपणा आहे। मला आता कळालं मॅडमकडनं की कालच हा पॅराफिट वॉल बसवलेला होता आणि काल बसवल्यानंतर आज हा पडला, तर त्याच्यामध्ये भरपूर मोठा निष्काळजीपणा असणारच ना। क्युरिंग झालं नसेल किंवा काही बॅरिकेड्स वगैरे सगळ्याच गोष्टीचा निष्काळजीपणा दिसतोय। मग या सगळ्या गोष्टीवरती आता काय आहे विचार विनिमय करून, निष्काळजीपणा तर कॉन्ट्रॅक्टरचा आहे आणि त्याच्यावरती संबंधित साईट इंजिनियर्स जे ठेवले होते त्यांनी त्याच्यावरती देखरेख ठेवली होती का, त्यांचं लक्ष होतं का, या सगळ्याच प्रश्नचिन्ह या ठिकाणी आहेत। तर मुलुंड मेट्रो स्लॅब दुर्घटना प्रकरणी MMRDA कडून उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे। मृतांच्या नातेवाईकांना MMRDAच्या भरपाई धोरणानुसार आर्थिक मदत दिली जाईल आणि जखमींचा संपूर्ण वैद्यकीय खर्च पूर्णपणे MMRDA करेल असंही त्यांनी स्पष्ट केलं। मुंबईतल्या मुलुंडमधील LBS रोडवरील मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली। यात रिक्षा चालकाला आपला जीव गमवावा लागला। त्यानंतर आदित्य ठाकरेंनी सुरक्षा व्यवस्थेवरनं टीका केली। याआधी मेट्रो लाईन 3च्या मार्गावर भिंत कोसळण्याची आणि नव्याने सुरू झालेल्या टप्प्यात पावसाचं पाणी साचण्याची घटना घडली होती। सततच्या घटना घडतात, मात्र कंत्राटदारांवर कारवाई न होता त्यांना आणखी निविदा दिल्या जात आहेत। मेट्रो मार्गावरून पडणारे तुकडे, वाहतुकीचे असुरक्षित मार्ग, तासनतास मदतीशिवाय कार आणि बाईक उघड्या खड्ड्यात पडणं या गोष्टी लाजिरवाण्या आहेत अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली। नगरविकास खात्यावर टीका करताना मंत्री गणेश नाईकांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तोफ डागली आहे। नवी मुंबईकरांच्या सुविधेसाठी भूखंड मागितले होते, ते भूखंड बिल्डरांच्या घशात घातले जात आहेत असा आरोप नाईकांनी केला। नगरविकास खात्यातल्या लोकांनी कर्मदरिद्री काम केलंय, नवी मुंबईकरांसाठी काही केलं नाहीये, त्यामुळे त्यांचं मंत्रिपद काय चाटायचंय का असा सवाल गणेश नाईकांनी उपस्थित केला। हे भूखंड बिल्डर लोकांच्या घशात त्यांच्या दलालाने घातले। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचा कर्मदरिद्रीपणा केला। निश्चितपणे पक्षाच्या शिस्तीचा, प्रशासन शिस्तीचा मी भोगता आहे, परंतु ज्या गोष्टी करता गणेश नाईक त्या ठिकाणी आमदार झाला, मंत्री झाला, ते जर का त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते जर मिळवू शकलो नाही, ते मंत्री परत का चाटायचे का? तर गणेश नाईक कॅबिनेट मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना जर बिल्डरांच्या घशात त्यांनी भूखंड घातले जात आहेत असं वाटलं असेल तर त्यांनी योग्य ती भूमिका घ्यावी असं आवाहन ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलं। भ्रष्ट मार्गाने काही कृत्य होत असतील तर कॅबिनेट मंत्र्यांनी नुसतं आदळापट आणि आपटापट करून चालत नाही, त्याने एक भूमिका घ्यावी लागते कॅबिनेटमध्ये आणि समाजामध्ये। माझे त्यांना आव्हान आहे, त्यांनी ती भूमिका घ्यावी। जर बिल्डरांच्या घशामध्ये नवी मुंबईतले मोक्याचे भूखंड कोणी घातले असतील आणि ते तुमच्याच मंत्रिमंडळातले सहकारी असतील तर नुसते आपटापट करून चालणार नाही ना। तुम्ही एक भूमिका घेतली पाहिजे कठोर, त्यासाठी तुम्ही त्याग करण्याची तयारी ठेवली पाहिजे, तर तुम्ही नेते आहात आणि मोठे नेते व्हाल। मंत्री गणेश नाईक यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर बोलल्यानंतर प्रसिद्धी मिळत असावी असा टोला मंत्री उदय सामंत यांनी लगावलाय। तसंच पुढे बोलताना गणेश नाईक यांना आक्षेप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल आहे की उपमुख्यमंत्री शिंदेंबद्दल आहे हे त्यांनी एकदा स्पष्ट करायला हवं असंही उदय सामंत यांचं म्हणणं आहे। कामं जर होत नसतील तर मंत्रिमंडळामध्ये राहून उपयोग काय असं ते कोणाबद्दल, स्वतःबद्दल बोलले की दुसऱ्याबद्दल? एकनाथ शिंदे साहेबांबद्दल कसं बोलले? नगरविकास खात्याला ते स्वतःबद्दल बोलले म्हणजे त्यांनी कसं आहे, त्यांचा नक्की आक्षेप कोणावर आहे हेच कळत नाही। एकनाथ शिंदे साहेबांवर आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर आहे? मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीडमधील परळीतल्या महापशुधन एक्स्पोला भेट दिली। मुख्यमंत्र्यांनी एक्स्पोमध्ये जनावरांची पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी 83.8 सेंटीमीटर या सर्वात लहान उंचीच्या राधा म्हशीची पाहणी केली। विशेष म्हणजे या राधा म्हशीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली। गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा जोरात सुरू आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या साप्ताहिकात लिहिलेल्या लेखामुळे या विलीनीकरणाच्या चर्चांना आता आणखी
वेग आलेला पाहायला मिळाला. मात्र आता पक्षाच्या विलिनीकरणाबाबत अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींनीच घ्यावा अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. मासिकातल्या त्यांच्या लेखात कोणताही आक्षेपार्ह मुद्दा नाही असं त्यांनी म्हटलंय. तर विलिनीकरणाची इच्छा दादांचीच होती, आम्ही फक्त तोच मुद्दा मांडला असंही शिंदे म्हणाले. तुम्ही एकत्र येणार होता, आता सुनेत्रा वहिनींच्या सोबत जर तुम्ही एकत्र येणार असाल तर सुनेत्रा वहिनींना तुम्ही सगळी सूत्र देणार का राष्ट्रीय अध्यक्ष? हे आता मी याच्यावर काही कमेंट्स करणार नाही. नो कमेंट्स. सर, आता याच्यावर आम्हाला एकत्रीकरणाच्या संदर्भामधला कुठल्याही प्रकारचं भाष्य करायचं. तर राष्ट्रवादी विलिनीकरणावर सुरू असलेल्या चर्चांवर मंत्री छगन भुजबळ यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. दररोज चर्चा होत असली तरी घाईत निर्णय घेण्यात अर्थ नाही असं त्यांनी म्हटलं. योग्य तो निर्णय सुनेत्रा पवार घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दोन्ही बाजूंचे नेते बसूनच अंतिम निर्णय घेतील असंही भुजबळांनी म्हटलं. मला हे कळत नाही की रोज विलिनीकरण काय ही चर्चा आहे. विलिनीकरणाचं काय करायचं, आजही करता येईल, 1 महिन्याने करता येईल, 2 महिन्याने करता येईल. घाई करण्याचं काय कारण काय आहे. सुनेत्राताई तेथे आता उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा आम्ही त्यांची निवड करणार आहोत. त्याच्यानंतर त्या पक्षाचे जे काही प्रमुख लोक आहेत किंवा ज्यांना वाटतात त्या सगळ्या लोकांना कमिटीला बसून बोलवतील, काय करावं, चर्चा होईल. शेवटी एवढे मोठे निर्णय जे आहे हे दोन्ही बाजूच्या लोकांनी चर्चा करूनच होईल ना. तर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर संजय राऊत यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीचं विलिनीकरण होईल असं वाटत नाही असं राऊत म्हणतात. बघा, अजित पवारांनंतर त्यांच्या पक्षाला 10 तोंड फुटलेले आहेत. अजित पवार हा एक खांबी तंबू होता, तो तंबू कोसळलेला आहे. त्याच्यामुळे त्या तंबूतले उंट, घोडे, बैल, गाढवं, बरं काय सगळे धावाधाव चालू आहे त्या तंबूतले. कोण काय बोलते, कोण काय बोलते त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. दरम्यान अजित पवारांच्या पावलावर पाऊल टाकत आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीतल्या सहयोग या निवासस्थानी जनता दरबार घेतलाय. यावेळी त्यांनी बारामतीकरांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्याचं तात्काळ निवारण केलं. सुनेत्रा पवारांचा बारामतीतील सहयोग निवासस्थानी जनता दरबार सुरू आहे आणि काही नागरिक त्यांना भेटून आलेले आहेत. काय वहिनीकडे गेला होता, काय काम होतं नेमकं? वैद्यकीय मदतीचं काम होतं थोडंसं. आमचे एक मामा आहेत, त्यांना कर्करोग आहे आणि त्या संदर्भात आम्हाला आर्थिक मदतीची आणि थोडीशी मार्गदर्शनाची गरज होती आणि वहिनींना आम्ही अर्ज दिला. वहिनीने म्हटलं की सगळे डॉक्युमेंट्स जोडून द्या, मी घेते करून, काय अडचण नाही. आणि तातडीने पीएनं सांगितलं की ह्याचं प्रायोरिटीवरती काम करून घ्या. खूप छान. पुण्यातल्या रुबी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शरद पवारांना आता डिस्चार्ज मिळाला. पवारांची तब्येत आता उत्तम असल्याची माहिती रुबी हॉल क्लिनिकमधल्या डॉक्टरांनी दिली. तसंच शरद पवारांना पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्लाही देण्यात आलाय. त्यामुळे पुढील 3 ते 4 दिवस विश्रांती घेतल्यानंतर पवार प्रवास करू शकतात असंही डॉक्टरांनी म्हटलं. डिस्चार्ज नंतर शरद पवार पुण्याच्या मोदीबागेतल्या निवासस्थानी दाखल झालेत आणि पुढील काही दिवस ते तिथेच विश्रांती घेतील अशी शक्यता आहे. पवार साहेब इज डुईंग वेल. ते आता घरी जाणार. ही इज कम्प्लिटली क्युअर्ड फ्रॉम हिज इलनेस. मायनर छातीचं इन्फेक्शन झालं होतं, बट दॅट इज कम्प्लिटली क्युअर्ड. आता 1 तासाने ते घरी जाणार, कम्प्लिटली क्युअर्ड अँड व्हेरी हॅपी. राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ यांच्या अन्न आणि औषध खात्याच्या लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक झाली. त्यामुळे चर्चांना उधाण आलं. अनेक वर्षांनंतर मंत्रालयात असा छापा पडला. या कारवाईच्या टायमिंगबाबतही चर्चा होतीये. तक्रारदार हरिराम धानची यांनी या प्रकरणात अनेक गंभीर दावे केले आहेत. मंत्र्यांचे खासगी सचिव देखील यात गुंतलेत असा त्यांनी दावा केला. पैसे वरपर्यंत द्यावे लागायचे, खात्यात पैसे दिल्याशिवाय कामं होणार नाहीत हे तिथल्या प्रत्येकाला माहिती आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. माझी अशी मागणी आहे की एक लिपिक तो एवढी डेअरिंग नाही करू शकणार आणि मंत्र्याच्या कार्यालयात तो पैसे घेण्याची ती हिंमत नसणार. त्याच्यासोबत ते नक्कीच रामदास गाडे असणारच, कारण की त्यांनी मला तोंडी मागणी पण केली होती पहिल्यांदा. त्यानंतर मी ACBकडे गेलो आणि तक्रार दाखल केली. मंत्रालयामध्ये लाचखोरी होते आणि संबंधित मंत्र्याला माहिती नाही असं होऊ शकत नाही असा दावा राज्य केमिस्ट आणि ड्रग्ज असोसिएशनचे सचिव अनिल नावंदर यांनी केलाय. मंत्रालयात लाचखोरी होत असेल तर त्याला मुख्यमंत्र्यांसह संबंधित खात्याचे मंत्री जबाबदार आहेत. सरकारने मंत्रालयात कोणत्या कामासाठी किती पैसे लागतील असा बोर्डच लावावा असा उद्विग्न सल्लाही त्यांनी दिलाय. बघा, अशा प्रकारांबद्दल मागेही संघटनेने या बाबतीमध्ये
हे सरकारच्या लक्षात आणून दिलेलं आहे. परंतु हे प्रकार जर असेच चालत राहत असतील आणि औषध विक्रेत्यांना नाहक वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात असेल आणि यातून जर अशा प्रकारच्या गोष्टी आणि अशा प्रकारचे भ्रष्टाचाराचे मोठे प्रकार घडत असतील तर संघटनेला याबाबत विचार करावा लागेल आणि योग्य भूमिका घेऊन आंदोलनात्मक पवित्रासुद्धा गरज पडल्यास घ्यावा लागेल. दरम्यान नरहरी झिरवाळ यांच्यावर आता राऊतांनी निशाणा साधलाय. कार्यालय सील होणं लाजिरवाणं आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने कारवाई व्हायला हवी असं संजय राऊत म्हणतात. त्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे. सगळ्यात आधी नरहरी झिरवाळ काय आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या पेठ तालुक्यातल्या लोकांनाही माहिती आहे. मला तोंड उघडायला लावू नका. नरहरी झिरवाळ यांचं कार्यालय, मंत्र्यांचं कार्यालय ACBने सील केलं आहे यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय अशा प्रकारची कारवाई मंत्रालयात होऊ शकत नाही. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचं त्यांच्या मंत्रालयातल्या लाचखोरीवर लक्ष होतं आणि लाचखोरीचा अतिरेक झाला तेव्हाही कारवाई झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय केणेकर यांच्या कार्यालयामध्ये एका बॅगेत पिस्तूल सदृश वस्तू आढळल्यानं खळबळ उडाली. काल एक व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी आली होती, मात्र भेट न झाल्यामुळे ते निघून गेले. आज सकाळी कार्यालयात एक बॅग आढळल्यावर ते उघडून पाहिल्यावर त्यात पिस्तूल असल्याचं पाहायला मिळालं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात ती पिस्तूल नसून एअरगन असल्याचं स्पष्ट झालं. एअरगनसाठी परवानगी लागत नाही, मात्र ही एअरगन कुणाची आहे याचा तपास सुरू असून कार्यालयातलं CCTV फुटेज हे तपासलं जात आहे. महापालिकेतल्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकाच कार्यक्रमात पाहायला मिळाले. मराठी चित्रपट दशावतारच्या ब्लॉकबस्टर पार्टीला काका पुतण्यांसह अमित ठाकरेंनीही उपस्थिती लावली. निवडणुकीदरम्यान अनेक भेटी झाल्या होत्या, मात्र निकालानंतर ही पहिलीच एकत्र उपस्थिती ठरली. या भेटीकडे आता राजकीय संकेत म्हणूनही पाहिलं जात आहे. नाशिकच्या मालेगावात उपमहापौरांच्या दालनात लावलेला टिपू सुलतानचा फोटो काढण्यात आलाय. शिवसेना आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या तीव्र विरोधानंतर हा निर्णय घेण्यात आला. वाढता तणाव लक्षात घेता नगर सचिवांनी वाद टाळण्यासाठी फोटो हटवण्याचा निर्णय घेतलाय. भिवंडीमध्ये मनपा महापौर निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. माजी महापौर विलास पाटील यांना अटक झाली. कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांना ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. घर देण्याचा आमिष दाखवत अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई झाली आहे. दरम्यान विलास पाटील यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राजकीय घडामोडी वेगाने घडत असताना सत्ता स्थापनेकरता किंग मेकरच्या भूमिकेत असलेल्या कोणार्क आघाडीला हा मोठा धक्का आहे. तर विलास पाटलांना अटक होणे भाजपची खेळी अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर भिवंडी महापालिकेत महापौर निवड 20 फेब्रुवारीला होणार आहे, मात्र महापौर कोणाचा बसणार यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. या महापालिकेत आपला महापौर बसवण्यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप रस्सीखेच करते. कोणाकडे बहुमत नाहीये. बहुमताचा आकडा गाठण्याकरता तिन्ही पक्ष प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे, परंतु कुणालाही अजूनपर्यंत यश आलं नाहीये. काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे 42 नगरसेवक एकत्र आहेत, पण समाजवादी पक्ष नाराज आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा काँग्रेसला गाठणं कठीण झालंय. दुसरीकडे भाजप आणि शिवसेना आपला महापौर कसा बसेल यासाठी प्रयत्न करतायत. भिवंडीत एकूण जागा 90 आहेत. 46 बहुमताचा आकडा आहे. काँग्रेस 30, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 12, सपाचे 6 नगरसेवक एकत्र येऊ शकतात. तर 34 नगरसेवक असलेल्या भाजप शिवसेनेने ही आशा सोडली नाहीये. कोणार्क विकास आघाडीचे 4 आणि भिवंडी आघाडीचे 3 नगरसेवक हे किंग मेकर आहेत. धाराशिव जिल्हा परिषदेत दोन्ही शिवसेना एकत्र येणार नाहीत असं माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी स्पष्ट केलं. भाजपला दूर ठेवण्याकरता दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची चर्चा सुरू होती. महायुती म्हणून लढलो, महायुतीचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल असं माजी खासदार गायकवाड म्हणाले. अध्यक्ष भाजपचा की शिवसेनेचा अजून निर्णय झाला नाही असंही त्यांनी म्हटलं. भाजप आमदार राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील अध्यक्ष होतील अशी शक्यता आहे. मात्र रवींद्र गायकवाडांच्या पत्नी उषाही अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. जिल्हा परिषद निकालानंतर युतीचे नेते मुंबईत तळ ठोकून आहेत. तर आमदार तानाजी सावंतांचा अर्चना पाटलांच्या अध्यक्षपदाला विरोध आहे. तानाजी सावंत निवडणुकीपूर्वी महायुतीमध्ये नव्हते. सावंतांना वगळून सत्ता स्थापनेचे भाजपचे प्रयत्न आहेत अशी माहिती समोर येते. परभणी महापालिकेवर शिवसेनेचा मुस्लिम महापौर झाला आणि राज्यामध्ये त्याचा वादंग पाहायला मिळाला. भाजपने जोरदार टीका केली. शिवसेनेने त्याला प्रत्युत्तर दिलं. आता हिंदू मुस्लिम खेळ खेळून झाला असेल तर सत्ताधाऱ्यांनी शहराच्या समस्यांकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होतीये. परभणी शहरात अगोदरच ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढिगारे साठलेत. आता त्या ढिगाऱ्यांना चक्क मनपाच्या कामगारांकडूनच आगी लावल्या जातात. ABP माझाच्या कॅमेऱ्यामध्ये हा धक्कादायक प्रकार उघड झालाय.
आधीच परभणीकरांचं आरोग्य कचऱ्यामुळे धोक्यात आलंय, त्यात आता हे आगी लावण्याचे प्रकार सुरू असल्यानं नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. परभणी महानगरपालिकेवर उबाटा सेनेचा मुस्लिम महापौर झाला आणि राज्यामध्ये याची चर्चा झाली. भाजपनं मुस्लिम महापौर का केला असा सवाल करत मोठ्या प्रमाणावर टीका केली, तर शिवसेनेकडूनही त्याला प्रत्युत्तर देण्यात आलं. या राजकीय लढाईमध्ये परभणीकरांच्या प्रश्नांवर मात्र सर्वांनी दुर्लक्ष केले. एक विरोधी पक्ष म्हणून भाजपनं या ठिकाणी ज्या प्रश्न आहेत त्या प्रश्नावर बोलायला पाहिजे. शिवसेनेनंही जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. मात्र परभणी शहरातले प्रश्न जे आहेत ते दिवसेंदिवस जटिल होत आहेत. आपण जर बघितलं, सगळ्यात मोठा पहिला प्रश्न जो आहे तो कचऱ्याचा आहे. कचऱ्याची शहरातील विल्हेवाट अद्यापही लागलेली नाही. सर्वत्र मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढिगारे लागलेले आहेत आणि आता यामध्ये मोठी भर पडत आहे, ती म्हणजे शहरातल्या विविध भागांमध्ये अक्षरशः कचरा जाळला जात आहे. मी सध्या परभणीच्या या कच्ची लाईन मधील बाजारपेठेमध्ये आहे. ही मुख्य बाजारपेठ आहे आणि इथं जे कचरा साठलेला होता त्या कचऱ्याला आग लावून देण्यात आलेली आहे. आणि आपण जर बघितलं तर हीच परिस्थिती परभणी शहरातील विविध भागांमध्ये साचलेल्या कचऱ्याच्या बाबतीमध्ये. कचरा नियमाने जाळता येत नाही. कचरा जाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे न्यायालयाचे निर्देश आहेत. मात्र असं होताना परभणीत दिसत नाही. सध्या फक्त कचऱ्याचाच नाही तर शहरातील विविध प्रश्न आहेत, हे प्रश्न आता सोडवणं गरजेचं बनलेलं आहे. पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. धाराशिव जिल्हा परिषदेचे निवडून आलेले 31 उमेदवार सध्या कोकणात जहाजातनं समुद्र फेरी करत असल्याचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ समोर आलाय. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि अपक्ष हे सगळे उमेदवार निकालानंतर प्रथम मुंबईत आणि नंतर कोकणात मुक्कामी गेले. निवडून आलेल्या सदस्यांची भेट भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि मल्हार पाटील यांनी घेतली. तसंच माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी यापूर्वीच महायुती म्हणून निवडणूक लढवली आणि महायुतीत सरकार स्थापन करेल असा दावा केलाय. धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आणि अध्यक्षपद कुणाच्या गळ्यात पडणार याबद्दलचा सस्पेन्स कायम. लातूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या महोत्सवाची सुरुवात शनिवारी मध्यरात्री गवळी समाजाच्या वतीने श्री सिद्धेश्वराला दुग्धाभिषेक करून होईल. यानंतर श्रींच्या दर्शन सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. यंदाचा यात्रा महोत्सव 2 मार्चपर्यंत चालेल आणि जय्यत तयारी करण्यात आली आहे. यंदाच्या या यात्रा महोत्सवात पशुपक्षी प्रदर्शन, अश्व आणि श्वान प्रदर्शन, कुस्ती स्पर्धा यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.